करतो या ठिकाणी मी परिचय करून देतो। आज आमचे ट्रस्टचे अध्यक्ष सन्मानित निदान मनोटे साहेबांचं थोडं तब्येत बरी नसल्यामुळे गैरहजर आहेत। त्या ठिकाणी आमचे ट्रस्टचे उपाध्यक्ष शिवानंद काका मेळके, ट्रस्टचे खजिनदार चंद्रशेखर कळमकर, आमचे ट्रस्टचे कार्यकारी सदस्य शिवानंद अडगळे, विकास भैया भास्कर, सोमनाथ मेळके, विशालजी फुलारी, त्या ठिकाणी केदार जिरके व प्रफुल्ल झाडबुके हे सुद्धा उपस्थित आणि मी स्वतः या ट्रस्टचा प्रसिद्धी प्रमुख पूर्णाथ निंबाळे। अमित आणि केदार नाही का? आम्ही 139 वर्ष गणेशोत्सव साजरा करतो। आताच आमचं ट्रस्टची वाटचाल शतकोत्तर सुवर्णमहोत्सवीकडे वाटचाल सुरू आहे। म्हणजे अवघ्याच 11 वर्षांनी आम्ही 150 वर्ष पूर्ण करू। सर्व आपल्या पत्रकार बांधवांच्या सहकार्याने एकदम जल्लोषात हा 150 वर्ष साजरा करण्याचा संकल्प सुद्धा आम्ही आतापासूनच तयारी केलेला आहे। येणाऱ्या आगामी गणेशोत्सव काळात विविध सामाजिक, धार्मिक व कल्याणकारी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। तसेच आरोग्यविषयक सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे। 17 तारखेपासून या गणेशोत्सव सुरुवात होत आहे, तर त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण देतो। 17 तारखेला श्री गणेश चतुर्थीच्या औचित्य साधून श्रीची प्रतिष्ठापना आपण गेल्या 139 वर्षापासून श्रीची प्रतिष्ठापना 7 तारखेपासून चालू होत आहे। तर श्रीची प्रतिष्ठापना म्हणून आपण सुपारीची या ठिकाणी स्थापना करतो आणि सुपारीचंच विसर्जन करतो। ही अखंड भारतातील एकमेव गणपती मंडळ आहे की सुपारी विसर्जन करणारी मंडळ आहे। तर त्या ठिकाणी या स्थापना आमचे ट्रस्टचे अध्यक्ष निदान काका मनोटे व काका मेळके यांच्या शुभ हस्ते सकाळी 8 वाजता या ठिकाणी स्थापना होईल आणि रोज सकाळी 8 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत श्री महारुद्राभिषेक, आतोषित पठण, बिल्वार्चन व 108 नाम दुरावली तसेच महानिवेदन आणि प्रार्थना हा कार्यक्रम होणार आहे। त्याचं पुरोहित रोज वेदमूर्ती रतिकांत स्वामी हा करणार आहे आणि सायंकाळी सोलापूर शहरातील प्रशासनातील असू दे, डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, वकील असू दे, उद्योजक असू दे आणि राजकीय व्यक्ती असू दे यांच्या शुभ हस्ते रोज सायंकाळी 6 वाजता रोज 5 व्यक्तींच्या शुभ हस्ते महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्याच्या धर्तीवर आपण जो बघतो दगडूशेठ हलवाई समोर आतोषित पठणाचा कार्यक्रम होत आहे। मागच्या वर्षीपासून आपण चालू केलेला आहे। मागच्या वर्षी 3 ते 4,000 महिला उपस्थित होते। त्यांच्या वर्षी आजपर्यंत आमच्याकडे 4,000 महिलांचं नोंदणी झालेली आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे की 10,000 महिला या आतोषित पठणाला व अग्निहोत्र कार्यक्रमाला उपस्थित राहतील। तसेच त्या दिवशी मोफत सर्व रोग निदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी आम्ही 500 चष्मे वाटप करणार आहे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार आहे आणि सर्व रोग निदान करून त्यांना औषधोपचार सुद्धा देण्यात येणार आहे। बाकी सर्व माहिती अविनाशजी यात आहे। अथर्व शीर्ष पठण कधी? ऋषी पंचमी दिवशी पहाटे 6 वाजता। 8 तारीख 8 तारीख 10,000 येतील। हो, तुम्ही जर थोडं प्रयत्न केला तर 10,000 येतील बघा। आपण किती वेळा म्हणायला होतो ते? 21 आवडतं ना? 21 वेळा। हो, चांगलं आहे वातावरण। किती वाजता सुरू? पहाटे 6 वाजता। सकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी सूर्योदय आहे, त्यावेळेस आपण अग्निहोत्र करणार आहे। तर 3,000 कुंड्यांची व्यवस्था केलेली आपण अग्निहोत्रासाठी। तर त्यानंतर 6 वाजून 20 मिनिटांपासून आतोषित पठणाला कार्यक्रम चालू होणार आहे। तर आतोषितला येणाऱ्या आपण आजो गणपतीच्या नावाचं उपनयन देणार आहे, आसन देणार आहे, पाणी बॉटल आणि आतोषित कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। चांगली प्रथा आहे ही, एक चांगली प्रथा आहे। त्या पाठ होऊन जातं। खरं तर 10 दिवस एक दररोज 50-100 लोकांचं ठेवायला काय हरकत नाही। सकाळी महापूजेच्या वेळेस असतं कारण ते अथर्वशीर्ष पाठ झालं तर संस्कृत बऱ्याचशा प्रमाणामध्ये लक्षात येऊ जाते। शब्द उच्चार चांगले होते, मुलांचे उच्चार चांगले होते। बाकी हे कार्यक्रम असतातच नेहमी, चांगलं आहे। तसेच आपल्याला सोलापुरात 16 तारखेला ईद ए मिलादचा सुद्धा कार्यक्रम आहे। तर आपलं मुस्लिम बहुल एरियामध्ये आपलं आजो गणपती मंदिर आहे, तर त्या मार्गावरून येणाऱ्या ईद ए मिलादच्या जुलूसचं सुद्धा आम्ही ट्रस्टच्या वतीने स्वागत करणार आहे। बरं, ते कधी? 16 तारखेला 16 म्हणजे सोमवारी आहे।
तर 17ला आपलं विसर्जन आहे. त्या ठिकाणी आपण ते मुस्लिम समाजाचं आपण ट्रस्टच्या वतीने स्वागत करणार काय आहे. येतात त्यांचे ते हे जुलूस निघते, जुलूस. जुलूस हो. जुलूसचं स्वागत करणार. हो, स्वागत करणार. हो नाही, ते 16ला म्हणजे त्यांचं हे आहे ना, मग आपण ते नेमकं ते निर्णय घेतला 18ला काय, तर आपण त्याचं स्वागत करू त्या विषयी आपण बोलू. किती वाजता आहे ते कार्यक्रम? ते 10 ते 11 दरम्यान. सकाळी 10 ते 11. हो. आणि सर्वात महत्वाचं, आम्ही विक्रमजी गेलबोडे यांना आपण या महापूजेसाठी निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्यासोबत आपण सुद्धा आजोबा गणपतीच्या महापूजेला उपस्थित राहून आजोबा गणपतीचा आशीर्वाद घ्यावा मी असे सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो. आणि 10 दिवस होणाऱ्या सर्व कार्यक्रमास आपणही सुद्धा उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं हे ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला निमंत्रित करतो. आणि आपण या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार.